आमदार माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा झाली, तरीही ते मंत्रिपदावर विराजमान। सिन्नरमध्ये उसळलाय संताप। संघर्ष समिती, मनसे आणि छावा संघटनेचे आंदोलन उभारलं आणि कोकाटेंच्या बरखास्तीची जोरदार मागणी केली। घरकुल घोटाळ्यात न्यायालयीन शिक्षा झालेल्या आमदार माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करत सिन्नरमध्ये संघर्ष पेटवला। सिन्नर संघर्ष समिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बस स्थानक परिसरात काळ्या फिती लावून घोषणा देत लोकशाही मार्गाने आंदोलन केले। शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कोकाटे मंत्री कसे राहू शकतात? अधिवेशनात रम्मी खेळणारा आमदार जनतेच्या प्रश्नांचं काय उत्तर देणार? अशा सवालांनी परिसर दणाणून गेला। न्यायालयाकडून 2 वर्षांची शिक्षा झाल्यानंतरही कोकाटे मंत्रिपदावर आहेत। हा संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागण्या पोहोचविण्याचं निवेदनही तहसीलदार देशमुख यांच्याकडे सादर केलंय। आंदोलनात शरद शिंदे पाटील, गणेश मूत्रक, शरद घुगे, विलास सांगळे, लखन खर्डे, धनंजय बोडके, दीपक बोडके, संजय कोराडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला। लोकशाहीत आंदोलन करण्याचा हक्क असताना आंदोलनकर्त्यांना कोकाटेंच्या समर्थक धमक्या देत असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करीत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयावर उपोषणाचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे। आता पाहावं लागेल की सरकार या मागण्यांकडे काय भूमिका घेते। काय माणिकराव कोकाटेंची आमदारकी खरंच बरखास्त होणार की पुन्हा लोकशाहीचा आवाज गाडला जाणार? याचं उत्तर काळच देईल। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, सिन्नर। माणिकराव कोकाटे हे विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये बसून रमी खेळत होते, त्यांच्या निषेधार्थ तुम्ही काय सांगाल? नाही, रमीचा विषयाबद्दल एवढा पोरगळ विषय घेऊन आम्ही इथं आंदोलन करायला नाही आलो। रमीचा विषय कसा असतो, कदाचित असाही असू शकतो की आपण मोबाईल जेव्हा ऑन करतो तेव्हा कधी कधी वात्रट फोटो पण येतात। आम्हाला तो एवढा छोटा इश्यू नाही घ्यायचा। खरा मेन इश्यू असा आहे की ह्या माणसाने 30 वर्षापूर्वी 4 सदनिका खोटी कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक करून 4 सदनिका त्यांनी लाटलेला आहे आणि 30 वर्षे कोर्टात केस चालली आणि न्यायदेवतेने त्यांना 2 वर्षाची शिक्षा केलेली आहे। आणि घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्यामध्ये तरतूद केलेली आहे 2 वर्षे किंवा 2 वर्षापेक्षा जास्त जर शिक्षा झाली असेल एखाद्या गुन्ह्यामध्ये तर त्या व्यक्तीला आमदार, खासदार, मंत्री पदावर उभं राहता येत नाही किंवा असेल तर तो माणूस ताबडतोब बरखास्त झाला पाहिजे। मग आमचा सवाल असा आहे फडणवीस सरकारला, जर तुम्ही लोकशाही म्हणता ना, लोकशाही ही बाबासाहेबांच्या घटनेवर आधारित आहे ना, मग 2 वर्ष शिक्षा झालेला माणूस आणि लोकशाहीच्या कायद्यामध्ये तरतूद असताना माणिकराव कोकाटे साहेब आमदार पद आणि मंत्रिपदावर कसे? हा आमचा सवाल आहे। आमचं खरं ते कारण आहे। आणि ही व्यक्ती गेल्या 4-6 महिन्यापासून आमच्या आईबापांची म्हणजे आमच्या शेतकरी बापाची हेटाळणी करत आहे। कधी भिकारी म्हणतं, कधी ढेकळाचा पंचनामा करायचा का? तुम्हाला कर्जमाफी झाली तर तुम्ही म्हणे लग्न कार्यामध्ये पार्ट्यामध्ये उडवतात। साहेब, ही व्यक्ती NDC बँकेचे चेअरमन आहेत, डायरेक्टर आहेत। यांना माहिती नाही का लोन कधी भेटतं? लोन आपण जर घेतलं आणि 4-5 वर्ष थकल्यानंतर आपण कर्जमाफीचा अर्ज करतो आणि यांनी कर्जमाफी केली कधी जाते? ते 4-5 वर्ष घेतलेले कर्ज, मग जेव्हा तुम्ही कर्जमाफी करता तेव्हा आमच्या हातामध्ये पैसा पडतो का? फक्त आळं मारलं जातं। तरी सुद्धा ही व्यक्ती आमच्या आईबापाची हेटाळणी करते, म्हणून आम्ही यांचा निषेध करतो। आणि लोकशाहीमध्ये आवाज उठवायचा प्रत्येकाला अधिकार आहे, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। सरपंचाकडे जर आपण हांडा घेऊन पाणी मागितलं मोर्चा काढून तर सरपंचाला काय राग आला पाहिजे? राग येत असं त्यांनी सरपंच पदावर राहायचं नाही। तसा आमदार आणि मंत्री चुकला असेल आणि त्याच्याकडे जनतेने जर आंदोलन करून न्याय मागितला असेल तर त्याला राग यायचा काय संबंध आहे? आणि राग येऊन ह्या लोकांनी दादागिरी केलेली आहे। मला मारण्यासाठी 40-50 गुंड पाठवले होते। मग हे मंत्री जनतेला मारण्यासाठी आम्ही यांना आमदार आणि मंत्री केलंय का? त्याचबरोबर काल तरी छावाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली। ही कोणती मोगलशाही? ही कुठली मोगलशाही? या मोगलशाहीच्या विरोधामध्ये आमचा मोर्चा आहे। आमचं म्हणणं आहे दादागिरी करणारा माणूस आम्हाला आमदार नको आमच्या सिन्नर तालुक्याला। आमची बदनामी झाली आमच्या तालुक्याची, म्हणून हा व्यक्ती पहिला आमदार पदावरून बरखास्त केला पाहिजे। आणि 10वीचं मार्कशीट गेलं का 12वीचं मार्कशीट ऑटोमॅटिक बाद होतं, मंत्रिपद बाद होतंय। आमची खरी मागणी आहे आमच्या सिन्नर तालुक्याचं नाव बदनाम करणारा माणिकराव कोकाटे ज्यांना 2 वर्षाची घर घोटाळ्यामध्ये शिक्षा झालेली आहे, जो शेतकऱ्याला भिकारी म्हणतो आणि जो लोकशाही पद्धतीने आंदोलन करतो त्याला दादागिरी करण्यासाठी म्हणजे शरद शिंदेला दादागिरी मारण्यासाठी माणसं पाठवले होते। त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिलेली आहेत आणि एका छावा कार्यकर्त्याला मारलेले आहेत। राजरोस पुरावे मिळाले आहेत
एवढा दंडुकीशाही, एवढा दादागिरी करणारा माणूस, बीडपेक्षाही जास्त दादागिरी सिन्नर तालुक्यामध्ये आहे. ह्या माणूस मंत्री झाल्यापासून 10-12 मर्डर झालेले आहेत, दिवसा डवळ्या गोळीबार झालेला आहे. नामदेवजी लोंढे जे नगरसेवक त्यांचेच कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावरती दिवसा डवळ्या, त्यांच्या मुलावरती गोळीबार झालेला आहे. सोनारीला एका महिलेला मारलेले आहेत, पंचाळ्यामध्ये मर्डर झालेला आहे, इथं दातली खोपडीला मर्डर झालेले आहेत. साहेब, दिवसा ढवळ्या मर्डर होत असताना मग हा सिन्नर हा UP बिहार एक सिन्नर तालुका आहे. हा मला प्रश्न पडतो. आम्ही जीव मुठीत धरून आजही तुम्ही ST स्टँडवर जा, 30 ते 40 पोलिसांची फोर्स कशासाठी ठेवलेली आहे? आमच्या आया बहिणी, आमच्या बापाने शेतामध्ये काम करून आमच्या पोरीला शिकवायसाठी आम्ही बसने पाठवतो आणि त्या पोरीला तिसका बापाचा माल आहे म्हणून छेड काढली जाते. यासाठी तिला फोर्स ठेवलेली, तो माणूस गण घेऊन जातो. एवढी गुंडागर्दी सिन्नर मध्ये असताना, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असताना पोलीस करणार काय? पोलिसांचा अजिबात दोष नाही. नेतृत्व आम्हाला निवडत मिळाले आहेत, हे नेतृत्व बदललं पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यात तरतूद केली ना, 2 वर्ष शिक्षा झालेला माणूस आमदार, खासदार आणि मंत्री राहू शकत नाही. तर लोकशाही मानत असेल तर या फडणवीस सरकारने तात्काळ माणिकराव कोकडेची आमदारकी रद्द करावा आणि 6 महिन्याच्या आत निवडणूक लावावी आणि आम्हाला सिन्नरचा स्वच्छ आमदार निवडण्याचा सिन्नर तालुक्याच्या जनतेला हक्क द्यावा. म्हणून आमचं हे निदर्शन होते साहेब. आम्ही लोकशाही पद्धतीने निदर्शने केले आहेत, तुम्ही सांगितलं त्याच पद्धतीने आम्ही केलेलं आहे. आम्हाला न्याय मिळावा, अन्यथा मंत्रालयापुढे आम्ही शेतकऱ्याला घेऊन आमरण उपोषणाला बसणार आहोत. याची फडणवीस सरकारने नोंद घ्यावी.